शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं नारायण राणेंबद्दल धक्कादायक विधान। नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, केस घेतल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली, मर्डर सगळं झालंय असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। भरत गोगावलेंनी मर्डरबाबत वक्तव्य केलं असेल तर चुकीचं, मर्डर करून अशा उंचीवर जाता येत नाही। प्रवीण दरेकरांची भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार, हिंदीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशन गाजवण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम, महायुतीच्या बैठकीनंतर चहापान कार्यक्रमाचं आयोजन। सह्याद्री अतिथीगृहामध्ये चहापान कार्यक्रम पार पडणार, सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापान कार्यक्रम, विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार। सिंधुदुर्गमध्ये केसरकर, निलेश राणेंचं राज्य आहे हे दिसलं पाहिजे। निलेश राणे, दीपक केसरकरांमुळे सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची ताकद। उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना नंबर 1 पक्ष होण्यासाठी आणखी प्रयत्न करा, सामंतांचं वक्तव्य। रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळावं असं सर्वांचं मत आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावर मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तर गोगावलेंनी काळजी करू नये, ते पालकमंत्री होणार असं उदय सामंत म्हणाले। गोगावलेंची इच्छा पूर्ण होईल असंही सामंत म्हणाले। आम्ही काम करतोय, त्याचा मोबदला मागतोय, सगळीकडे महायुती म्हणून आमचा जुळेल असं नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शिवसेना राष्ट्रवादीचा वाद विकोपाला गेला असेल तर पालकमंत्रीपद भाजपला द्या। रायगडमधील माजी आमदार भाजप नेते पंडित पाटलांचं वक्तव्य। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये वाद। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हिंदीबाबतच्या प्रतिकात्मक सरकारी जीआरची होळी करत आंदोलन केले जाणार। वांद्रे, नवी मुंबई, कल्याणमध्ये शासनाच्या जीआरची होळी करत निषेध केला जाणार। 5 जुलैच्या मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी बैठक। शिवसेना भवनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक। बैठकीमध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। आज हिंदीच्या मुद्द्यावरून जीआरची प्रतिकात्मक होळी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार। मनसे नेते नितीन सरदेसाई हजेरी लावणार असल्याची माहिती। आझाद मैदानावर आंदोलन होणार, जाहीर सभेचंही आयोजन। आपण कोणत्याही भाषेचा द्वेष केला नाही, आपल्यावर भाषेची सक्ती केली जाते, त्याचा विरोध आहे। उद्धव ठाकरेंची हिंदी सक्तीवर प्रतिक्रिया। तर भाजपनं ज्यांना मांडीवर घेतलंय ती खरी शिवसेना नाही, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। शिवसेना भवन परिसरात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर, मराठीसाठी एकत्र व्हा असा बॅनरवर उल्लेख। पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच, तिसऱ्या भाषेचा 5वीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या 5 जुलैच्या मोर्चामध्ये अजित पवारांचा एकही नेता सहभागी होणार नाही, दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, तटकरेंची प्रतिक्रिया। हिंदी भाषा लादण्याचा जीआर कुणी काढला? मिंधेनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे का? आदित्य ठाकरेंचे सवाल। त्यांना फक्त ऍक्टिंग करता येते, काम करायला अक्कल लागते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका। अहवाल कुणी स्वीकारला? सत्तेमध्ये असताना वेगळी भूमिका, विरोधात असताना वेगळी भूमिका, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो, पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही, मोर्चामध्ये पक्ष एकत्र आले तर युती होते असं काही नाही। ठाकरेंचा मोर्चा हा उद्याच्या युतीची नांदी असू शकते, या राऊतांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेला कुठेही सक्ती केली नाही, मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू, योगेश कदम यांची टीका। ज्यासाठी ठाकरेंचा मोर्चा निघतोय तो विषय अस्तित्वातच नाहीये, मुंबईवर डोळा ठेवून ठाकरे राजकारण करतायत, दीपक केसरकरांची ठाकरेंवर टीका। महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलंय, भाजपच्या नेत्यांचं मराठीवर प्रेम नाही, अरविंद सावंत यांचा सरकारवर हल्लाबोल। सरकारला मराठी माणसासमोर झुकावं लागणार, ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ 2.0 आहे, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाहीत, अजितदादांशी मी रेग्युलर बोलते, फडणवीसांशी भेटून हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलला, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात, कुणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचेच असल्यास काही करू शकत नाही, सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्यायांचं उत्तर। आंबेडकरी संघटनेचा 5 जुलैला होणाऱ्या मुंबईतील मोर्चाला पाठिंबा, मनसे नेते संदीप देशपांडेंना भेटून पाठिंबा जाहीर। उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंचं बोलवणं आलं तर मी मोर्चाला जाणार, मराठी माणूस म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत, अभिजित बिचुकले यांची प्रतिक्रिया।
हिंदीच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय हास्यास्पद. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा धोरण स्वीकारलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोंगीपणा सुरू. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. सुनील शुक्लाला त्याच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खाच्या नंदनवनामध्ये रमणाऱ्या लोकांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. सुनील शुक्लांवर मनसेच्या यशवंत किलेदारांची टीका. सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवण बंधनकारक. मोदींच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरील आरोपानंतर दादा भुसेंकडून स्पष्ट. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. 33 वर्षामध्ये कोणत्याच पक्षानं 60 आमदार निवडून आणले नसल्याचीही प्रतिक्रिया. 3 वर्षांपूर्वीच्या तणावातून हे लोक बाहेर आलेले नाहीत. आमच्यावर टीका करणं हा त्यांचा उद्योग बनलाय. उदय सामंत यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. मुलांचं नुकसान होणार नाही. आमचं सरकार त्यांची काळजी घेईल. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. एमआयएमच्या अझरुद्दीन ओवेसींची आज परभणीमध्ये जाहीर सभा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमची तयारी सुरू. ओवेसी आणि इम्तियाज जलील सभेला संबोधित करणार. निवडणुकीसंदर्भात एमआयएमची भूमिका आज स्पष्ट होण्याची शक्यता. रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. आज संध्याकाळी 6:30 वाजता अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटणार. आज राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठक पार पडणार. बैठकीनंतर रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. वेळ आणि परिस्थिती बघून निर्णय घेणार. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज निर्णय घेणार. कुणाल पाटलांची प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचं दिसतंय. आम्ही हिंदी स्वीकारायला तयार. फक्त ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तिथे मराठी सक्ती करा. अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया. मला पंतप्रधान व्हायचं आहे. मी आणि एलॉन मस्क एकत्र आलो तर जग जिंकू. अभिजित बिचुकलेंचं विधान. काही जण म्हणतात अजित पवारांनी कारखाना निवडणुकीमध्ये 500 कोटी दिले. आम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे. अजित पवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. पराभवाला अनेक कारणं असतात. अजित पवारांचं संजय राऊतांना उत्तर. राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. बेरजेचं राजकारण आपल्याला यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं. अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर सहकार चळवळ टिकावी ही माझी भूमिका, पण विरोधकांनी माझी बदनामीच केल्याचं वक्तव्य. लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून दिलं. लाडक्या बहिणींसाठी भावांनी देखील सरकारी सवलती दिल्या. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय फडणवीसच घेतील. निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिला आपणच जाऊ. मात्र अद्याप अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. धुळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्यांना उमेदवारी देणार. भाजपामध्ये नवीन जुने असा काही भेद नाही. भाजप संघटन मंत्री विजय चौधरींचं बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सोलापूरच्या करमाळ्यामधील चिकलठाण्यामध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन. उपक्रमामध्ये विविध विभागामधील 400 प्रकरणाचा निपटारा. करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांच्या हस्ते विविध दाखल्यांचं वाटप. अंधेरीमध्ये आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचं उद्घाटन ठाकरेंच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील प्रभू आणि वरुण सरदेसाईंची उपस्थिती. डोंबिवलीमध्ये राजीनाम्यानंतर विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. दादा सांगतील ते धोरण, दादा बांधतील ते तोरण, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. बॅनरवर उल्लेख. नाशिकमध्ये ठाकरेंना आणखीन एक धक्का. हकालपट्टी केलेले विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती. जाहीर नाराजीनंतर विलास शिंदेंवर कारवाई. नागपुरात ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएममधील कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. पक्षप्रवेश सोहळ्याला कार्यकर्त्यांची मंचावर मोठी गर्दी. शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगलेंवर दुसरा विनयभंगाचा गुन्हा दाखल. महिलेला शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल. मोहन उगलेंवर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं पुन्हा एकदा वादात सापडले. सुनील शुक्लांना त्यांच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खांच्या नंदनवनामध्ये रमणाऱ्यांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. यशवंत किलेदार यांची टीका. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनेल असं वक्तव्य काल सुनील शुक्लांनी केलं होतं. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी. 17 जागांसाठी झालं होतं मतदान. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महायुती की मविया बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष. कल्याण एपीएमसी निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारावर मारहाणीचा आरोप. कपिल थळेंनी धमकी दिल्याचा मविया उमेदवार प्रशांत माळींचा आरोप. तर आम्ही मारहाण केली नसून विरोधकांचा बदनामी करण्याचा डाव असल्याचं कपिल थळेंची प्रतिक्रिया. पंढरपुरात लाखोंची रांग. आमदार बांगरांचं मात्र व्हीआयपी फरमान. माझ्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन घ्या. मंदिर समितीला पत्र. आमदार संतोष बांगरांच्या पत्रानं वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप. मुख्यमंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शन बंदच्या सूचना, पण आमदार ऐकेनात. आमदार संतोष बांगर पुन्हा वादात. नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार. हा माझा नाही तर माझ्या बार असोसिएशनचा सत्कार आहे. भूषण गवईंची प्रतिक्रिया. सत्कार प्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई भाऊक. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सरकारी वकील बनण्याची ऑफर दिली होती.
सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया, मग 50% अतिरिक्त सरकारी वकील माझ्या संमतीनं करायचे अशी अट घातली, त्यामुळे 7 ते 8 वर्षाचे सराव असलेल्या वकिलांना एजीपी होता आलं, गवईंचं वक्तव्य. गोंदिया जिल्ह्यामधील 4 तालुक्यांना नक्षलग्रस्त यादीमधून वगळलं. सडक, अर्जुनी, गोरेगाव, आमगाव, तिरोडा या 4 तालुक्यांना वगळलं. नक्षलवादी कारवायांमध्ये घट झाल्यानंतर शासनाचा निर्णय. गडचिरोलीच्या कवंडे जंगल परिसरामध्ये रेकी करणाऱ्या नक्षलवाद्याला अटक. गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफकडून अटक. अटकेमध्ये असलेल्या नक्षलवाद्याचा भूसुरुंग स्फोटामध्ये सक्रिय सहभाग होता. जालन्यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून वक्फ बचाव परिषदेचं आयोजन. खासदार कल्याण काळे, राजेश टोपे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. वक्फ कायदा तत्काळ रद्द करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी. वद्राज सिमेंट लिमिटेडची जप्त केलेली 952 कोटींची मालमत्ता ईडीकडून परत. कोट्यवधींची मालमत्ता परत करण्याला पीएमएलए कोर्टाकडून ईडीला मान्यता. ईडीनं ILNFL आणि त्यासंदर्भात केलेल्या चौकशीमध्ये जप्तीची कारवाई करण्यात आली होती. बीडच्या तहसीलदारावर शेतकऱ्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप. तहसीलदारानं आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या दिशेनं रस्ता दिला. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया, कायदेशीर बाबी लक्षात घेऊन रस्ता देऊ, तहसीलदाराची प्रतिक्रिया. मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली. डब्याच्या दरामध्ये 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय. अधिक चांगली सेवा देण्यासाठी दरवाढ आवश्यक. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदेंची प्रतिक्रिया. पुणेकरांची येत्या काळातून गर्दीमधून सुटका होणार. पुणे मेट्रोच्या ताफ्यामध्ये येत्या काळामध्ये 15 नव्या मेट्रो दाखल होणार. महामेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी निर्णय. आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय. मुंबई ते रेवा दरम्यान धावणाऱ्या 26 विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला जाणार. नागपुरात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून लाखोंचा दंड वसूल. एकाच दिवसामध्ये 1,72,000चा दंड वसूल. तिकीट निरीक्षक आलोक कुमार यांनी वसूल केला दंड. शरद पवारांकडून माळेगावमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ऊस पिकाची पाहणी. शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. माळेगावमधील संग्राम तावरेंनी AI तंत्रज्ञान आधारित ऊस शेती केली. रत्नागिरीच्या चिपळूणमधील खेरशेतमध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 181 बैलगाड्यांचा सहभाग. अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं फिरवली पाठ. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. मुंबई, ठाणे, नाशिकला येलो अलर्ट, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला आज ऑरेंज अलर्ट. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त. कोकण किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळण्याचा इशारा. 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याचा इशारा. लहान होड्या समुद्रामध्ये नेऊ नयेत, मच्छीमारांना आवाहन. कल्याण आधारवाडी परिसरामध्ये झाड कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड कोसळलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे दुर्घटना घडली. धुळे जिल्ह्यामधल्या शिंदेखेडा तालुक्यामध्ये पावसाची दडी. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसानं दुर्लक्ष केल्यामुळे शिंदेखेडा तालुक्यामधील शेतकरी हवालदिल. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. गोदावरी नदीला आलेला पूर देखील ओसरला. संततधार पावसामुळे धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. रायगडमधील मुदारामध्ये नवीन 5 एसटी बसेस दाखल. नवीन बसेसचं आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते लोकार्पण. जळगावच्या नशिराबादमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या 80 विद्यार्थ्यांना दाखले देण्यास टाळाटाळ. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षण समितीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल. शाळेच्या कपाटांचे ताळे तोडून अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना दाखल्यांचं वाटप. धुळे शहरामधील चावरा हायस्कूल परिसरामधील रस्त्याचा प्रश्न रखडला. रस्त्यावरून ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि नागरिकांचे हाल. पालिकेच्या आयुक्तांना 2 वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं पालकांकडून संताप व्यक्त. धुळे शहरामधल्या हिरे भवनामध्ये आरोग्य मेळाव्याचं आयोजन. उत्तम आरोग्यासाठी आणि हृदयरोग टाळण्यासाठी वेळेवर जेवण, झोप, व्यायाम महत्वाचा. पालकांच्या आरोग्य मेळाव्यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यतीन वाघ यांचं मार्गदर्शन. रायगडमधील लोहा अलिबाग रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार. 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये कारवाई. जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोड, पडेगावात कारवाई. इंदापूरमध्ये मंत्री दत्तात्रय भरणेंकडून वारकऱ्यांना मोफत औषध आणि रेनकोटचं वाटप. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा उपक्रम. वाशिम जिल्ह्यामधून पंढरपूरसाठी विशेष एसटी बसची सुविधा. वाशिम, रिसोड, मालेगाव, मनोरा या आगारामधून 139 विशेष बस सोडल्या जाणार. लातूरच्या मुस्लिम युवकाकडून विठ्ठलाच्या चरणी 1 किलो चांदीचा मुकुट अर्पण. गणी सय्यद हे भजन आणि कीर्तनालाही जातात. श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये आगमन. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून पालखीचं स्वागत करत दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी.
सोलापूरच्या करमाळामधील जेऊरमध्ये प्रबोधन दिंडीचं जंगी स्वागत. दिंडीमधून ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती. स्थानिक प्रशासनाकडून दिंडीचं उत्स्फूर्तपणे स्वागत. वाशिमच्या रिसोड शहरातील सलून व्यावसायिकांचा पंढरीच्या वारीमध्ये नागरिकांची मोफत केस दाढी कापण्याची सेवा. आषाढी वारीमध्ये रवी कोकाटे आणि बजरंग कोकाटे करतायत वारकऱ्यांची सेवा. ठाण्यामधल्या मुरबाडमध्ये आमदार किसन कथोरे आणि राजेश पाटलांच्या संकल्पनेमधून आषाढी पालखीचं आयोजन. शेकडो भाविक भक्त लुटतायत आषाढी पालखीचा आनंद. मधल्या वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ संत हबप नारायण महाराज तराळींचं वृद्धापकाळाने निधन. 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नारायण महाराजांनी 60 वर्ष सलगपणे पंढरीची वारी केली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात महिला कीर्तनकाराची हत्या. हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात. महिला कीर्तनकाराच्या हत्येनं वैजापूर हादरलं. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी आरोपी शिक्षकांना ठोकल्या बेड्या. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावं. परभणीच्या बोरीमध्ये 2 तलवारींसह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात. परभणी पोलिसांची कारवाई. ही व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचं आढळल्यानंतर पोलिसांची कारवाई. माहिंदर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या सौम्य लाठीचार्ज. मनीष चौधरी या युवकाच्या मृत्यूनंतर मृतदेह पोलीस स्टेशन बाहेर ठेवला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू. कुटुंबियांचा. पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून अटक. परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न. अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या. कार दुचाकीवरील पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर पोलिसावर शस्त्रानं वार करून 5 ते 6 हल्लेखोर पसार झाले. एका संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक. नांदेडमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न. अशोक कांबळेंनी गोदावरी नदीमध्ये उडी मारली. 20 वर्षांपासून बायको छळ करत असल्याचा चिठ्ठीमध्ये आरोप. जीवनरक्षक दलाच्या जवानांनी अशोक कांबळेंचे प्राण वाचवले. बदलापूरच्या सुरवळ चौकामध्ये 13व्या मजल्यावरून मजूर पडला. जखमी मजुरावर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू.